असं एक थॉट द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. तुम्हाला पटतं का बघा? अदरवाइज येस, नथिंग टू से अबाउट वास्तुशास्त्र, नथिंग टू से अबाउट की चायनीज वास्तुशास्त्र. फिमेलला तिचं हेल्थ, तिला घरचे सगळ्यांना सांभाळणं गरजेचं आहे. मग तिने हेल्थ डायरेक्शन वापरावी, नवऱ्यांनी वेल्थ डायरेक्शन वापरावी त्याच्या बर्थडेनुसार. संध्याकाळी आता लाईट लावायचं आहे तर अगदी अंधार व्हायची वाट नका बघू. शक्य असल्यास म्हणजे तो उजेड खाली जायला आणि आपल्या घरात उजेड यायला. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम वॉव म्हणजे वर्ल्ड ऑफ विमेन. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत असलेल्या किंवा कुठलं ना कुठलं शास्त्र जाणणाऱ्या अशा महिलांची आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करतो. आज आपल्या सोबत आहेत शारदाताई कर्वे, ज्या फंगशुईबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. कारण वास्तुशास्त्र काय, फंगशुई काय, या अनेक गोष्टींबद्दल सातत्याने चर्चा होते. अनेक जण त्याबद्दल प्रश्न विचारतात, शंका कुशंका विचारतात. मुळात हे शास्त्र आहे की नाही इथपासून सुरुवात होते. तर या सगळ्यांचं निरसन आपण आज करून घेणार होतो. आणि शिवाय फंगशुई ही कशी काम करते, नेमके काय फायदे होतात, केव्हा फंगशुईचा उपयोग होतो, हे सगळं जाणून घेणार आहोत. शारदाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू सो मच. खूप आभारी. मुळात ना आपल्याकडे वास्तुशास्त्र पूर्वीपासून आहे. करेक्ट. मग बरेच जण वास्तू करतात, बरेच जण फंगशुई पण करतात. तसं असं म्हणायला गेलं ना तर आपला समाज तसा खूप उदारमतवादी, ओपन माइंडेड आहे असं म्हणायला पाहिजे. कारण कुठलंही शास्त्र असलं की ते स्वीकारणारा एक मोठा वर्ग असतोच असतो. तर हे नेमकं काय शास्त्र आहे आणि वास्तूपेक्षा वेगळं कसं आहे? खूप टू बी फ्रँक, एक तर फंगशुई आपण जसं म्हटलं आत्ता की हे शास्त्र आहे का, तर ऑफकोर्स येस. दुसरी गोष्ट असं होतं की फंगशुई जर आपण विचारात घ्यायचं ठरवलं तर 100% नशिबात जे आहे तेच होणार असं इन जनरल म्हटलं जातं. हो. तर अगदी बरोबर आहे. 100% जे नशिबात आहे ते. पण फंगशुईमध्ये असं म्हटलं जातं की 100% पैकी 33% लक जे आहे ते नशिबात आहे तेच होतं. नेक्स्ट 33% इज युअर कर्माज, जे आपण डे टू डे लाईफमध्ये कसे वागता, कसे काम करता, काय कमवता अँड ऑल दॅट. सो ते 33% आणि लास्ट 33% इज युअर वास्तू लक, ज्याला फंगशुईमध्ये 33%च लक म्हटलं गेलंय. त्यामुळे आपण जे म्हणतो 100% आम्ही तुम्हाला इफेक्ट देतो, तर 33% वास्तू लक इफेक्ट देऊ शकतं. आणि रोजच्या जीवनात पण आपण असं कितीतरी वेळा म्हणताना तुम्ही ऐकलं असेल की मी त्या घरी होते ना तेव्हा खूप एन्जॉय केलं, किंवा ह्या घरात आल्यापासून मुलगा अभ्यासच करत नाही, किंवा खूप मित्रमैत्रिणी मिळालं त्याला आणि सगळं चेंज झालंय, किंवा पैसे येणं चेंज झालंय, असं आपण लोकांच्या तोंडूनच ऐकतो. म्हणजे काय, न कळत तुम्हाला कुठेतरी विश्वास आहे की ह्या घरात आल्यापासून असं होतं. हो ना, बरोबर. सो दॅट्स फंगशुई. की जसं आपण आता मी लोकांना म्हणताना म्हणते की तुम्ही म्हणता फंगशुईवर विश्वास नाही, पण डे टू डे लाईफ मध्येच ते चाललंय आपल्या. कसं, तर आता खूप गरम व्हायला लागलं तर हात कुठं जातो, फॅनकडे. खूप थंडी वाजायला लागली की काय होतं, सगळं बंद करायला लागतं आपण. तर हे जे फंगशुईमध्ये विंड आणि वॉटर म्हणजे पाणी आणि हवा बॅलन्स करणं, आणि ते आपल्या घरात कितपत कशा टाईपनी त्याची एनर्जी येते आणि ती बॅलन्स करणे इज फंगशुई. तर हेच जर आपण डे टू डे लाईफ मध्ये करत असू, फक्त त्याचा तुमच्या आजूबाजूचं जे काही आहे, आता सपोज खूपच स्लम एरिया आहे आणि तिथं घर असेल तर एनर्जी कुठली येणार आहे, स्लम एरियाचीच येणार आहे. खूप डोंगरावर असू तरी पण काय होणार आहे, तो टोकावर असणं आणि ती एनर्जी तीच तुमच्या घरी येणार आहे ना, एकटेपणाची. किंवा एखाद्या वेळेस असं पण असेल की खूप छान एरियात माझं घर आहे आणि तिथे तुम्हाला जाणवतंय की खूप मस्त पैसा येतो, यू आर व्हेरी हॅपी. सो
आजूबाजूचा जो परिसर आहे, कुठे पाणी जास्ती आहे, कुठे जास्ती डोंगर आहेत, किंवा अरे माझ्या घरात कसं आहे, माझी बिल्डिंग पर्टिक्युलर, आजकाल आपण बिल्डिंगच्या भाषेत बोलतो, होय. सो माझी बिल्डिंग, माझं त्या बिल्डिंग मधलं माझं फ्लॅट हा कसा आहे, आजूबाजूला काय आहे, तर ते फार महत्वाचं आहे. आणि आपण बोलू हळूहळू त्याविषयी. कारण आपल्याकडे बघितलं, वास्तूमध्ये म्हणतात पूर्वाभिमुख घर हवं, पूर्व पश्चिम हवं, किंवा उत्तरेकडे पाणी पाहिजे. म्हणजे तसं म्हटलं तर उत्तर दिशा बंद असेल तरी वास्तूमध्ये अडचण येते असं म्हणतात. किंवा वास्तुपुरुष जो आहे करेक्ट, तो वास्तुपुरुष कुठे आहे, आणि मग तिथे काय ठेवा काय ठेवू नका, देवघर कुठे असावं, असे सगळे विचार होतात. फेंगशुईचे नियम आणि वास्तूचे नियम हे एकमेकांना समांतर आहेत का, आणि वेगळं कसे आहेत, कुठे असलेच वेगळे तर कुठे आहेत? ऍक्च्युली फेंगशुई खूप पर्सनलाइज्ड आहे. म्हणजे जे इन जनरल वास्तूमध्ये आपण करतो, इथे प्रत्येकाच्या बर्थ डेट प्रमाणे तुमच्या घरात तुम्ही गुड डायरेक्शन, बॅड डायरेक्शन फॉलो करू शकता. म्हणजे ज्या काही 8 दिशा आहेत त्यावाईजच आपण काम करतो, जी एनर्जी आहे त्यावाईजच काम करतो. फक्त बर्थ डेट प्रत्येकाची, आता घरात सपोज 4 लोक आहेत, हो, आता प्रत्येकाचा मुलगा म्हणेल मला करिअर पाहिजे, वडील म्हणतील नाही नाही मला पैसे मस्त कमवायचे, आई म्हणेल की अरे मला पण एक कुठंतरी स्थान हवं घरात, किंवा अजून एक मुलगी असेल, मुलगा, हुएव्हर, त्यांना पण कॉलेज लाईफ आहे, सगळं त्यांचं करिअर आहे, त्यांचं पुढे जाऊन संसार आहे. ह्या वेळेस प्रत्येकाचे इश्यूज, प्रॉब्लेम्स वेगवेगळे, राईट. तर जेव्हा हे वेगवेगळे असतात तेव्हा सपोज बायको म्हणाली की मला आता माझं आजपासून मला जॉब करायचंय, मला त्यावेळेस झोपायचं. म्हणजे फेंगशुईमध्ये तुमच्या बर्थ डेट प्रमाणे तुमच्या दिशा जर तुम्ही पाळल्या तर त्यावेळेस यू रन. म्हणजे लिटरली तुम्हाला जाणवायला लागतं की अरे माझ्यात खूप छान फरक पडत चाललाय. मुलाला करिअर वाईज हवं असेल तर त्यावेळेस त्याच्या बर्थ डेट प्रमाणे त्याची करिअर डायरेक्शन म्हणून असते फेंगशुईमध्ये, तर ती फॉलो करून, ती ऍक्टिव्हेट करून आपण त्यावेळेस पुढे जाऊ शकतो. तर अशा जेव्हा केसेस येतात किंवा बऱ्याच लोकांना जेव्हा प्रॉब्लेम होय असतो तेव्हाच या गोष्टींकडे अगदी, वळतात अगदी. असं हो. आपण म्हणालोच. हो. तर ते ही जी गोष्ट आहे ना, तर सगळ्यात महत्वाचं मी आतापर्यंत जेवढ्या पण लोकांना फेंगशुई सजेस्ट केली तेव्हा सगळ्यात पहिलं माझं थॉट जातो की तुमच्या घरात क्लटर कसं आहे, तुम्ही घरात किती पसारा. आता क्लटरचा अर्थ बऱ्याच लोकांना एक्झॅक्ट कळत नाही. म्हणजे त्यांना असं होतं की अरे बापरे खूप सामान आहे म्हणून, अरे बापरे म्हणजे सगळं साफसुथरं घर पाहिजे का, म्हणजे सगळं टाकून देऊ का. नाही नाही, असं नाही म्हणायचंय. पण फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला पण कधी थॉट आला काय सांगा, जेव्हा तुम्ही लायटर हातात घेता, गॅस सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिला आपण गॅस स्टोव्हकडे जातो, आणि मे बी चहा हवा असेल, गरम पाणी हवं असेल, मोठे, तर सगळ्यात पहिला गॅस लायटर. आणि ते जर बघितलं ना, कित्येक लोकांच्या घरी गॅस लायटर चेंजच नाही करत. 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले असे सांगतात लोक. तेव्हा जर असं की जी फर्स्ट एनर्जी तुम्ही चालू करता, तो लायटर तुम्ही जर लक्ष देऊन बघितलात तर तो छान हवा. सुरुवातच एनर्जीची, जे तुम्ही दिवसभर ज्या ह्याच्यावर अन्न शिजवणारे ते जर गॅस लायटर तुमचं, मी तरी म्हणेन दर 2 वर्षातून नवीन लायटर घ्यायचं. कारण ती जी एनर्जी येणार आहे ना, ती तुम्हाला दिवसभर पुरणार आहे ना. सो हा थॉट आपण देत नाही. क्लटर म्हटलं की आपल्याला असं वाटतं की अरे साफसफाई, किंवा बऱ्याच लोकांचं असं होतं की जिथे पैसा ठेवतात तेच म्हणजे शोधायला लागतात पैसे कुठे. हो, तिथं पर्स घ्या फिमेलची किंवा जेंट्सचं वॉलेट घ्या, त्याच्यात तरी सगळे म्हणजे व्हिजिटिंग कार्ड्स, कुठले कुठले इम्पॉर्टंट पेपर, सगळं त्यात असतं एक्सेप्ट मनी. आणि आपण म्हणतो काय, पैशाचं पाकिट, पैशाची पर्स है ना, ते सोडून सगळं जर असेल तर ते काम करेल का, है ना. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्वाचं जसं मी म्हटलं की फेंगशुईमध्ये तुमच्या बर्थ डेटनुसार तुमच्या 4 चांगल्या दिशा असतात, 4 वाईट दिशा, त्याच्यावर पण आपण बोलू अगदी पुढे. कारण पहिल्यांदा मला, तुम्ही जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे समस्या घेऊन येते तेव्हा तुम्ही त्याचं घराचं ऑडिट करायला जाता का घराचा नकाशा मागवता,
आणि मग बर्थ डेट घेऊन मग कुवा नंबर काढला जातो. करेक्ट. तर गुड नेमकं काय? नंबर तरी खूप छान वाटलं. कुवा नंबर म्हणजे हा शब्द माहिती असणं पण खूप छान आहे. सो सगळ्यात पहिला येस, घराचा नकाशा मस्ट आहे. फ्लोअर प्लॅन ज्याला आपण म्हणतो तर तो मस्ट असतो. आणि का तुमच्या घरी व्हिजिट करणं गरजेचं आहे? कारण तुम्ही कसं घर ठेवलंय, कुठल्या ज्यात आम्ही म्हणू की तुमचा सपोज पैशाचा प्रॉब्लेम आहे तर ते पैशाची बेस्ट डायरेक्शन ज्याला म्हणतो आपण तुमच्या बर्थ डेटनुसार, तर तिथे जर तुम्ही काही टॉयलेट बाथरूम आलं असेल किंवा तिथं नेमकं तुम्ही अडगळ काहीतरी ठेवली असेल किंवा नेमकं तिथं किचन आलं असेल तर हे तुम्हाला जाणीव करून देतं की तुम्ही पैशाचा जे काय तुमचं रोजचं रुटीन लाईफ आहे की माझ्याकडे एवढे पैसे येतात एवढे पैसे जातात, ते म्हणताना तुम्हाला एक कळतं की अरे तुमच्या गुड डायरेक्शन पैशाच्या दिशेलाच टॉयलेट बाथरूम असेल तर तुम्हाला थोडे कष्ट जास्ती करावे लागतील, पैसा जपून वापरायला लागेल. मग ती टॉयलेट बाथरूम मध्ये गेलं, सी वी आर नॉट गोइंग टू चेंज. आता टॉयलेट बाथरूम दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो का? तर ते नाही घेऊन जाऊ शकत आपण. तर मग आपण काय करणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं की आपण आता सपोज नॉर्थ वेस्टला टॉयलेट बाथरूम आहे तर आपण नॉर्थ वेस्ट दुसऱ्या रूममध्ये कसं ऍक्टिव्हेट करू शकतो इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. तर बर्थ डेट प्रमाणे हे जे मी म्हणते 4 चांगल्या दिशा, तर त्या चांगल्या दिशा कशासाठी आपण वापरू शकतो? एक मनीसाठी, एक हेल्थसाठी, एक रिलेशनशिपसाठी आणि एक करिअरसाठी. सो ह्या मेन इश्यूज असू शकतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. आणि ते तुम्ही तुमच्या घरी एकदा तुला कळलं की बाबा साऊथ इज माय करिअर, तर मग साऊथ दिशेला आपण काही कचरपट्टी नाही ठेवत ना. इवन रद्दी पण बॅड एनर्जी देते बरं का. त्यामुळे बरेच लोकांना असतं की रद्दी पण मी साठवतो आणि करतो, तर ते पण नको आहे. पण एकदा आपल्याला कळलं की अरे मला करिअर पाहिजे माझं, तर माझी करिअर डायरेक्शन कळली तर आपण ती ऍक्टिव्हेट करायला किंवा घरात तिथं काही डस्टबिन नाही येणार वगैरे अशी काळजी घेतो ना. सो ते ऍक्टिव्हेट करून आपल्याला आपल्या करिअरमध्ये छान रिझल्ट मिळू शकतो. म्हणजे घरात गेल्यानंतर प्रवेशद्वार कुठे असावं, कुठली दिशा उघडी असावी म्हणजे ओपन असावी, जिथून हवा चांगली गेली पाहिजे, उजेड आला पाहिजे, कुठली दिशा बंदच हवी किंवा कुठल्या दिशेला वजन असावं, असं काय? गॅस कुठल्या दिशेला हवा? येस, ऍक्च्युअली फंक्शुई वाईज जड इथं असावं किंवा पाणी इथं असावं असं काही नाही. तुमच्या बर्थडे आता सपोज करता आहे घरचा, आता करता म्हणजे कोण की जो सगळं फॅमिलीला सांभाळतो, त्याचे पैसे येणं महत्वाचं, तो छान असणं महत्वाचं, कारण कर्त्याला जास्ती महत्व दिलं जातं. आणि कर्त्याच्या बर्थडे वाईज तुमचा फ्रंट डोअर असावा, तुमचा गॅस स्टोव्ह असावा, तुमच्या बेडरूमच्या दिशा म्हणजे बेडरूम त्या ठिकाणी असावं जिथं तुम्ही गुड डायरेक्शनला फेस करून म्हणजे झोपताना तिथं डोकं येईल तुमचं. अशा टाईपचं फंक्शनमध्ये ह्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. पण नॉट की इथंच असावा. आता जर वेस्ट ग्रुपचा माणूस असेल तर त्याला ईस्टला दरवाजा असून नाही उपयोग ना. आणि खरं सांगायचं तर आता जेवढे वर्ष मी काम करतेय त्या वाईज नक्कीच तुम्हाला तुमच्या बर्थ डेट प्रमाणे तुमच्या जर म्हणजे तुमचं किचन असेल, तुमचं मेन डोअर असेल, तुमचं बेडरूम असेल, इट वर्क्स. खूप छान रिझल्ट देतं. येस. समजा हे नाही असं गृहीत धरू, कारण प्रत्येक घरातली 4 माणसं 4 तऱ्हेची असणार, 4 माणसं एका घरात राहणार कमीत कमी. मग अशा वेळी एकाची दिशा एक, एकाची दिशा एक असं असू शकतं. आणि जर अगदी कळलं की हो काही चुकीचं आहे तर घर बदलणं हाच प्रत्येक वेळी पर्याय असत नाही. मग त्यावेळी त्याला रेमेडीज किंवा उपाय काही आहेत? ऍक्च्युअली कसं होतं माहितीये का, आता बरोबर आहे 4 व्यक्तींच्या 4 बर्थडे 4 हे, पण हल्ली जाणवतं की बेडरूम पण तसे असतात प्रत्येकाचे, किंवा तुम्ही जिथं झोपता ते तुम्हाला जरी तुमच्या बर्थ डेट प्रमाणे करता आलं. आता कर्त्याला त्याचं करिअर इम्पॉर्टंट आहे, त्याचा जॉब इम्पॉर्टंट आहे. फिमेलला तिचं हेल्थ, तिला घरचे सगळ्यांना सांभाळणं गरजेचं आहे. मग तिने हेल्थ डायरेक्शन वापरावी, नवऱ्यांनी वेल्थ डायरेक्शन वापरावी त्याच्या बर्थ डेटनुसार, मुलांनी त्यांचं करिअर इम्पॉर्टंट म्हणून त्यांच्या बर्थ डेटनुसार त्यांचं करिअर करावं. पण ह्यातून असं लक्षात आलं की अरे घर इज नॉट सुटेबल, तरी सुद्धा चेंज करायची गरज नाही, पण तुम्ही ते ऍक्टिव्हेट करू शकता त्या रूम मध्ये, त्या दिशेला.
मग हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी काही वस्तू, काही रंग, नेमकं काय आहे? किंवा आपण म्हणजे वॉटर आणि हे एलिमेंट्स म्हणतो वेगळे. करेक्ट. 5 एलिमेंट्स जे सगळीकडेच पंचतत्व वापरले आपण जातात. म्हणतो. पंचतत्वावर तर आपण प्रचंड सगळंच चालू आहे, तर ते इथं पण फार महत्वाचे आहे. त्यामुळं पंचतत्वावरच सगळं फंक्शुई डिपेंड आहे. तर सगळ्यात महत्वाचं जसं आपण म्हटलं की घरच्या कर्त्यावरून चाललो आहे आपण, तर वायव्य दिशा नॉर्थ वेस्ट आणि ती कर्त्याची आहे, घरचा कर्ता. त्याची दिशा कुठली आहे तर वायव्य, आणि घरची जी फिमेल असेल तिची दिशा साऊथ वेस्ट, नैऋत्य. तर आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो ह्या 2 ठिकाणी सोडून टॉयलेट बाथरूम असू दे, निदान ते दोघं जरा व्यवस्थित, तर बाकीच्या ना, आणि आजकाल मुलं पण बाहेर जातात त्यामुळं बरोबर ते होऊ शकतं. तर आता ऍक्टिव्हेट करायचं म्हणजे आता ज्यात जे तत्व असेल, तर वुड एलिमेंट हवं असेल एखाद्या ठिकाणी, तर म्हणजे मी म्हणेन साऊथ ईस्टला जे मनीलक म्हणतो, तर तिथे जास्तीत जास्त झाडं लावा. किंवा मी बऱ्याच वेळा लोकांना सजेस्ट करते की जेड प्लांट आहे. आता जेड प्लांट जास्ती का लावा, कारण ते मनी लक देण्यास, तुम्ही ठेवून बघा, तुम्हाला असं वाटेल की जेड प्लांट मनी लक देणार, ठेवून बघा मस्त. आणि त्याला काही फार पाणी वगैरे द्यायला लागत नाही, उन्हात रात्रंदिवस राहिलं तरी चालतं, मस्त वाटतं. आणि टप्पोरं असं जसं होत जाईल तसं तुम्हाला लक्षात येईल की अरे खरंच आपल्या मनी लकवर फरक पडत चाललाय. किंवा नॉर्थ वेस्टला जास्तीत जास्त मी म्हणते मेटल असू दे, किंवा कर्त्याच्या, आता तो जर मिसिंग असेल तर करता घरी नसतो, जास्तीत जास्त जॉबसाठी बाहेर असतो, किंवा काही ना काही कामानिमित्त त्याला बाहेर जावं लागतं. साऊथ वेस्ट मिसिंग असेल तर साऊथ वेस्ट नैऋत्य, घरची फिमेल, मग ती जास्तीत जास्त कामानिमित्त व्हॉटेवर, ती पण कमीत कमी घरी असते, म्हणजे सकाळी गेलं की संध्याकाळीच येईल वगैरे वगैरे. सो ह्या गोष्टी जर डिटेलमध्ये तुम्ही शिकलात तर तुमच्या बर्थ डेट वाईज, माझं असं म्हणणं असतं लोकांना की निदान तुमच्या घरापुरतं शिका. आपल्याला आपले प्रॉब्लेम सोडवता आले ना तरी बस झाला. आणि खूप इझी आहे फंक्शुईचे नियम, आणि त्याच्यात जे काही त्यांनी बर्थ डेट वाईज सांगितलंय, आणि 5 तत्वांचं तर तुम्हाला व्यवस्थित आणि त्याच्यात शिकवलंच जातं व्यवस्थित नॉलेज की कसं वुड एलिमेंट ग्रो करणार आहे तुमचं एखादा. आता साऊथ फेम मानलं जातं, साऊथ दिशा, तर साऊथ दिशेला जर तुम्ही त्या वाईज वस्तू ठेवल्या तर तुम्हाला फेम मिळायला मदत होते. साऊथच्या शेजारी कोण आहे, साऊथ वेस्ट, नैऋत्य दिशा फिमेलची दिशा आहे. आता तिथं झाडं वगैरे पाहिजेत का, नको, तिथं अर्थ एलिमेंट आहे. मग अर्थ एलिमेंट वाईज तिथं वस्तू ठेवल्या तर फिमेलला जास्ती सुख, समृद्धी, आराम मिळू शकतो. लग्न ठरवायचं असेल तर साऊथ वेस्ट मध्ये झाडं नको आहेत असं. तर त्या वाईज आपण आपोआप, म्हणजे साऊथ वेस्ट नंतर वेस्ट दिशा येत असेल तर वेस्ट दिशा ही पण क्रिएटिव्हिटीसाठी आहे. तर त्यावेळेस तिथं जर तुम्ही गोष्टी केल्यात तर क्रिएटिव्हिटी, आपल्याला बऱ्याच वेळा असतं ना, मुलं क्रिएटिव्हिटीमध्ये छान असू देत, किंवा आपण स्वतः पण आपल्या जे काही जॉब करतो त्याच्यामध्ये हवी असते. किंवा नॉर्थ वेस्ट ॲज आय सेड, वायव्य, तिथं विंचाईम लावून बघा, मस्त हेल्पफुल लोक तुमच्या आयुष्यात खूप येतील. त्यामुळे नॉर्थ वेस्ट ही दिशा हेल्पफुल फ्रेंड्स अशी म्हटली जाते. तर तिथे त्या वाईज लावलं तर आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा नकळत मित्र, नकळत मैत्रीण, नकळत नातेवाईक, नकळत हुएव्हर थर्ड पर्सन फोन येईल त्यांचा, किंवा ते अशा टाईपने मदत करून जातील की असं होईल की अरे वा, छान मदत मिळाली आपल्याला. सो आता नॉर्थ घ्या, नॉर्थ दिशा ही पाण्याची दिशा आहे, तर तिथे शक्यतो ब्लू कलरच हवा, तिथं वॉटरफॉल लावा. किंवा आता नॉर्थ इज करिअर दिशा, सो ज्यांना जॉब मिळत नाही, ज्यांना जॉब हवाय, ज्यांना करिअर ग्रोथ हवाय, तर त्या लोकांनी वॉटरफॉल ठेवा, फिश टँक ठेवा, निळ्या कलर त्या साईडला असू दे त्या वॉलला, है ना, त्यावेळेस खूप छान आपलं करिअर घडू शकतं. पण त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट हो, नॉर्थ ईस्ट आता फक्त ह्या वर्षी 2025 मध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये 5 येल्लोज म्हणून एक अतिशय बॅड स्टार आलाय. सो ज्या लोकांची बेडरूम आहे तिथे, ज्या लोकांचं म्हणजे ऑफिस रूम आहे नॉर्थ ईस्ट मध्ये, किंवा ज्या लोकांचं रेग्युलर म्हणजे बिलिंग सेक्शन वगैरे नॉर्थ ईस्ट मध्ये, इमिजिएट सेक्शन हलवा तो. किंवा तुमचं बेडरूम मध्ये पण तुम्हाला प्रचंड त्रास होत असणार आहे आता फेब्रुवारीपासून, 25च्या फेब्रुवारीपासून
म्हणजे आठवून बघा तुम्हाला खरंच त्रास होतोय का. बऱ्याच लोकांचे म्हणजे मेन डोअर नॉर्थ ईस्टला असेल तरी ऍक्सिडेंट वगैरे चान्सेस, कटकटी येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. ह्या वर्षी 2025 नॉर्थ ईस्ट मध्ये. सो बेडरूम असेल तर इमिजिएट शिफ्ट करून बघा, खूप शांती लाभ आहे. फक्त हे वर्ष पाळायचंय जानेवारी पर्यंत. येस. तर मग ह्या गोष्टी आपल्याला खूप छान तऱ्हेने कळतात का आपल्याकडे कटकटी येत आहे. समजा बेडरूम आहे तिथे, करेक्ट. बेडरूम हलवणं शक्य नाही, बेड हलवून चालणार आहे, बेड हलवून पण चालणार आहे किंवा रूम शिफ्ट. आता सपोज कटकटीपेक्षा आपल्याला दुसरा उपाय काय की बाबा, म्हणजे बऱ्याच लोकांचं असं होतं हॉलमध्ये झोपायला गेलो, झोपा पण कटकटी नको आहेत नॉर्थ ईस्टच्या. आणि मग त्या घालवण्यासाठी एकतर दिशा बदलणे हा एक उपाय झाला. करेक्ट. कारण तो 5 स्टार जो पण शक्यच नाही. सपोज ऍज तुम्ही म्हटलं की म्हणजे मी रूम चेंज नाही करू शकत बॉम्बे सारख्या ठिकाणी वगैरे, शक्य नाही रूम चेंज करणं. मग मेटल, लोखंड, म्हणजे असे 10 किलोचं असं एक हे मिळतं छोटं लोखंडात, तसे 4-5 आणून ठेवा त्या रूम मध्ये, तरी सुद्धा खूप त्या दिशेला ठेवायचं. खूप छान इफेक्ट आहे. म्हणजे कटकटी कमी होताना दिसते. मेटल ठेवायचं तेव्हा. येस. म्हणजे ते बॅलन्स होणार. बॅलन्स होणार ते. मग हा 5 स्टार जो म्हणतो किंवा कुठला स्टार म्हणाला, तो 5 येलोचा जो तो अर्थ एलिमेंट आहे, तो अर्थ. त्यामुळे अर्थला मारायला मेटलच उपयोगी पडणार. ओके. हा, म्हणजे असं प्रत्येकाला बॅलन्स करण्यासाठी काही ना काहीतरी आहे. करेक्ट. 5 एलिमेंट्स ते बॅलन्स करणार आहोत आपण, आणि त्या वेळेस आपल्याला जे हवं आहे ते बूस्ट करणार आहोत. किती कुवा नंबर असतात? 9. आणि 9. आणि त्या 9 कुवा नंबर नुसार रंग कपड्यांवर आणि कपड्यांच्या रंगांवर खूप मला वाटतं भर छान इफेक्ट येऊ शकतो. म्हणजे तुम्ही घरात पण त्यावेळेस, आता कुवा नंबर 1 ज्यांचं असेल तर ते वॉटर एलिमेंट आहे, तर कुवा नंबर 1 आणि तो नॉर्थ दिशेला, त्यामुळे तिथं पाणी किंवा तुम्ही ब्लू कलर जास्ती वापरा तुमच्या ह्याच्यात. इवन त्या नॉर्थ दिशेला तुमचं बेडरूम असेल तर ब्लू कलरचा वापर करा. कुवा नंबर 2 इज साऊथ वेस्ट. कुवा नंबर 2 अर्थ एलिमेंट, मग तिथे जास्ती येलो फॅमिली कलर मध्ये तो कलर घाला. किंवा साऊथ वेस्ट मध्ये तुम्हाला बऱ्याच लोकांना पोटाचा आजार वगैरे असण्याचे चान्सेस असतात, तर जास्तीत जास्त येलोचा वापर केल्याने बेज कलर, म्हणजे सगळी येलो फॅमिलीचा कलर वापरा, कपडे घाला, ते छान हे होणार. 3 नंबरला काय आहे? 3 नंबर इज वुड एलिमेंट, ईस्ट एरिया. म्हणजे आपलं म्हणतो ना माझं स्वस्थान कुठे आहे तर ईस्ट. मग ईस्ट एरियामध्ये तुमच्या काही तुम्ही कचरपट्टी टाकली आहे का बघा. ईस्ट जास्तीत जास्त स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा. ईस्टमध्ये आता ग्रीनरी काय येणार आहे? एकतर पडदे लावू शकता, जर बेडरूम असेल तर चादर वगैरे टाकू शकता, और झाडं लावू शकता. सो झाडं पण, आता बऱ्याच लोकांचं असं असतं की मनी प्लांट लावू की नको, पण मनी प्लांट सुद्धा, ते मनी प्लांटचा अर्थ लोक घेतात की सपोर्ट ना, ते सपोर्ट शिवाय वाढत नाही. बरोबर. पण हरकत नाही ना, लाईफ मध्ये सपोर्ट असणं काय वाईट आहे का? असू दे ना, सपोर्ट पण गरजच आहे. आता पार्टनरशिप असेल तर सपोर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. मग त्यावेळेस पण आपण विचार करायला हरकत नाही. आणि येस, नावच मनी प्लांट दिलंय, इट सेल्फ म्हणतंय ते की मनी. सो मनी प्लांट पण एक खूप छान ईस्ट सेक्शन किंवा 4 नंबर साऊथ ईस्ट. साऊथ ईस्टला पण काय वुड एलिमेंट आहे, तर तिथे पण तुम्ही झाडं वगैरे लावू शकता. बरेच लोक म्हणतात ना बॅम्बू प्लांट जगत नाही आमच्याकडे, लगेच मरतं, तर त्याचं पण कारण तुम्ही त्या सेक्शन मध्ये ते झाड नाही ठेवलं. उदाहरणार्थ आता वुड एलिमेंट काय काय आहे ऐकलं आपण, ईस्ट, साऊथ ईस्ट किंवा नॉर्थ. पाण्याचं आहे ना, मग पाण्याच्या इथं पण झाड चांगलं वाढेल. सो नॉर्थ किंवा साऊथला काय आहे? फायर एलिमेंट आहे. 9 नंबर, कुवा नंबर 9, फायर. तर ते काय करणार आहे? फायरला जाळायला काय लागणार आहे? वुड एलिमेंटची मोस्ट इम्पॉर्टंट गरज आहे ना त्याची. तर ते साऊथला तुम्ही झाडं लावू शकता है ना, तिथं पण छान ग्रोथ. जितकं ग्रोथ होणार तेवढं तुमचं फेम आणि हे वाढण्याचे चान्सेस असतात. सो 9 नंबरला ते ग्लॅमर वर्ल्ड 9 नंबर. किंवा 8 नंबर कुठे आहे? आता नॉर्थ ईस्टला, जिथं म्हटलं आपण 5 आलाय ना बॅड स्टार. सो ज्यांचा कुवा नंबर 8 आहे त्यांना कटकटी पण ह्या वर्षी बऱ्याच आले असतील. मी तर त्यांना म्हणेन की फार मोठ्या मोठ्या जंप नका मारू, जरा सांभाळून चाला. आपण हे बघितलं, पण काही जे गोष्टी असतात, म्हणजे जसं विंड चाईम आहे किंवा लाफिंग बुद्धा. मी बघितलं की लाफिंग बुद्धाचं खूप महत्व आहे.
तर हा लाफिंग बुद्धा कसा असावा, कुठे असावा, असं म्हणतात की कोणीतरी दिला तर जास्त चांगलं, मग आता ते द्यायची वाट बघत बसायची का, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना. एक्झॅक्टली. मी पण बऱ्याच लोकांना असं म्हणते की आयुष्य म्हणजे, आणि कुणाला सुचणार लाफिंग बुद्धा द्यावा, बरोबर. पण ऍक्च्युली खरं सांगू, जेव्हा तुम्हाला हॅपीनेस हवाय ना घरात, हा. प्रत्येकाने आपापल्या घरी बुद्धा, लाफिंग बुद्धा ठेवाच, असं मी माझ्या प्रत्येक फंक्शन लेक्चर मध्ये सांगते की ठराविक गोष्टी ज्या तुम्ही ठेवाच. उदाहरणार्थ लाफिंग बुद्धा. लाफिंग बुद्धा काय करतोय तर तुम्ही पण बघा ना, त्याच्याकडे बघितल्यावर पण आपल्याला असं छान वाटतं किंवा हसायला येतं त्याच्याकडे बघून. सो तो हॅपीनेस जास्तीत जास्त देतो. आता दुसरी गोष्ट, सोनेरी जेव्हा तुम्ही बुद्धा घेता ना, तेव्हा तो बिझनेस लक द्यायचं, म्हणजे मनी लक वगैरे म्हणतो ना, त्याच्यासाठी. त्यामुळे तुम्ही सोनेरी लाफिंग बुद्धा तुमच्या बिझनेस प्रिमायसेस मध्ये किंवा इवन जिथे पण तुमचं जॉब करत असाल तर तिथं ठेवू शकत नाही, घरी ठेवा. पण लाफिंग बुद्धा इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इफ यू कन्सिडर हॅपीनेस ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. तर हॅपीनेससाठी नक्की बुद्धा ठेवा. आता जसं तुम्ही म्हटलात की बुद्धा ठेवावा, किंवा बऱ्याच लोकांना बॅम्बू प्लांट आम्ही सजेस्ट करतो की बॅम्बू प्लांट पण पाण्यात ठेवून छान, जसं ग्रोथ होताना दिसतं तसं तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ होताना पण तुम्हाला दिसेल. किंवा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की फंक्शुईच्या वस्तूंचं काय झालं माहिती आहे, लोकांना ते एक्झॅक्ट कुठं ठेवायचं, कुठल्या कारणासाठी ठेवायचं हे माहिती नसल्यामुळे आता त्याचं थोडंसं हसू पण झालंय की अच्छा बेडूक ठेवलाय हो तुम्ही, पण टोड जो अपॉर्च्युनिटी आणतो तो जर तुम्ही तुमच्या बेस्ट डायरेक्शन मध्ये किंवा तुमच्या करिअर डायरेक्शन मध्ये, तशा अपॉर्च्युनिटीज येऊ शकतात कुणालाही न सांगता. तुमचं तुम्ही जरी ठेवून बघितलं तरी तुम्हाला रिझल्ट मिळताना दिसेल. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट की आपल्याला मला तसं वाटतं रिझल्ट मिळाला की आय एम व्हेरी हॅपी, की मिळणं मस्ट, मिळणं गरजेचं आहे. ह्या वस्तूंशिवाय म्हणजे ज्या त्या एलिमेंट्स च्या प्रतीक आहेत असं आपण म्हणूया, पंचतत्वाच्या ज्या प्रतीक आहेत त्या वस्तू, त्यांच्या दिशा, याशिवाय आणखी फंक्शुईमध्ये काय केलं जातं की ऍक्टिव्हेट करायचं असेल तर घरच्या घरचे एलिमेंट, किंवा तुम्ही असं काय सांगाल की हॉलमध्ये हे नकोच, किचनमध्ये ह्या गोष्टी नकोत, बेडरूममध्ये या गोष्टी नकोत, असं काय? आता सगळ्यात महत्वाचं बेडरूम मध्ये नको म्हणजे आरसा. आरसा काही केला म्हणजे ते डिवोर्स केस पर्यंत घेऊन जातं. किंवा एखादा आजार तेवढा जास्ती वाढू शकतो, म्हणजे 10 वर्ष जर तुम्ही बरोबर आरशाच्या समोर झोपत असाल तर नक्कीच डिवोर्स होतो. म्हणजे कसं, जो पोर्शन, आता सपोज काय काय लोकांचे फक्त पाय दिसत आहेत आरशाच्या समोर, तर पायाचे प्रॉब्लेम सुरू होणार. पोटाचा भाग दिसत असेल तर पोटाचा म्हणजे प्रॉब्लेम सुरू झालाय का लक्ष द्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आरसा खूप निगेटिव्ह तुम्हाला, म्हणजे एकांच्या घरी मी फंक्शुईला गेले होते तर त्यांच्या म्हणजे काय त्या माणसाला आवड माहिती नाही, पण बेडच्या आजूबाजूच्या सगळीकडे आरशे, ऐका, प्लस वरती पण आरसा होता, आणि डिवोर्स केस होती म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. फक्त आणि फक्त आरशे काढले, फक्त आणि फक्त आरशे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग दोघांचं अप्रतिम होतं, पण तो आरसा इतका दोघांना इगो वाढला होता, इतकं चिडचिड, इतकं सगळं, की केस डिवोर्स पर्यंत. आणि आम्ही चक्क आरसे काढले आणि थांबलेलं आहे सगळं. सो आरसे शक्यतो म्हणजे निदान असतील तर काढू नका, पण निदान रात्री झोपताना तुमचं बेड दिसणार नाही असं त्याला झाका, काहीतरी त्याच्यावर टॉवेल टाका, चादर लावा किंवा पेपर लावा, सेलो टेप, रात्री झोपताना लावायचे, सकाळी काढून टाकायचे. इतकं इझी आहे. पण तोच आरसा जर, मी असं सांगते, तोच आरसा जर तुमच्या कपाटात तुम्ही असेल आणि त्याच्यासमोर पैसे असतील तर पैसे डबल होताना दिसतील. तुम्ही करून बघा, ह्या एनर्जीचा खूप छान इफेक्ट आहे. आरशासमोर जे काही असेल, आज घरी गेल्यावर चेक करा, किंवा आत्ता घरातून बघत असाल तरी घरी एक नजर टाका की आरशासमोर काय काय ते डबल होताना दिसेल. इवन ड्रेसिंग टेबलच्या समोर जे काय आपली जेवढे पण कॉस्मेटिक्स आहेत ते डबल होताना, आपण म्हणताना म्हणतो मी नेमकी हेच घेऊन आले, गिफ्ट पण नेमकं हेच मिळालं, नॉट नेमकं मिळालं, इट इज बिकॉज दॅट आरसा इज देअर. येस, तर तो मिरर इतका छान इफेक्ट देत असतो. सो तुम्हाला जे डबल व्हायला पाहिजे
त्या गोष्टी आरशासमोर ठेवा. तिजोरीत बॅक साईडला लावून ठेवा. एक्झॅक्टली, अगदी छान. तुम्हाला पण काही काही लोक असं सांगितल्यावर चारही बाजूनी आरशे लावतात. डोंट बी ग्रेडी, एकाच बाजूला पाहिजे. सो लोकांना लगेच इन्फिनिटी हवी असते ना, म्हणजे अंड देणारी कोंबडीच कापू का? पण ते मोजू नाही शकत किंवा तेवढं कमवू नाही शकत चारी बाजूला लावून. बरोबर. सो ते नको. अजून एक दुसरी गोष्ट की जेव्हा गॅस स्टोव्ह आपण जेव्हा म्हणतो, हो. तर गॅस स्टोव्हच्या शेजारी बरेच लोक फ्रीज असतो काय काय जणांचा, की जे माहितीये लोकांना आता की अरे शेजारी चालेल का फ्रीज, तर फार काही शिफ्ट करत बसू नका. लाटणं ते बाजूला त्याचं ठेवलं गॅस स्टोव्हच्या आणि फ्रीजच्या मध्ये तरी सुद्धा बास, किंवा पाण्याचं नेमकं तिथं काहीतरी असेल, हा, तर त्याच्यामध्ये पण एक लाटणं इनफ काम करेल. लाकूड येतं मध्ये ते. सो ते मला वाटतं मी हे बाय डिफॉल्ट का होतं माहिती नाही, म्हणजे इकडे गॅस आहे, इथे सिंक आहे, हा, आणि लाटणं माझं तिथेच उभं राहतं, म्हणजे हे मला माहित नव्हतं, पण ते तिथे असतं. इत्तफाकशी डेस्टिनी. अगदी. पण हे जे मी म्हणते ना कर्मा ते करून घेतात तसं खूपच छान. सो ते पण पाहिजे. किंवा मेन डोर नेहमी एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या की मेन डोरच्या समोर किंवा मेन डोर अर्धवट उघडतोय, मेन डोरच्या आसपास चपला कशाही काढून टाकले, एनर्जी येताना येणार कशी, तीच एनर्जी घेऊन येणार ना. सो कटकटी घरात येत राहतात. सो मेन डोरच्या आसपास शक्यतो संध्याकाळी आता लाईट लावायचंय तर अगदी अंधार व्हायची वाट नका बघू. शक्य असल्यास म्हणजे तो उजेड खाली जायला आणि आपल्या घरात उजेड यायला एकच टाइम पाहिजे. सो जरा उजेडा म्हणजे 6-6:30लाच लाईट चाला, काही इलेक्ट्रिक बिल जास्त येत नाही, करून तरी बघा. मस्त 10 वाजेपर्यंत सगळ्या रूमच्या लाईट, 9 वाजेपर्यंत, चलो 9 वाजेपर्यंत लाईट सगळ्या चालू ठेवा. घरात अप्रतिम एनर्जी असते. आणि दुसरी गोष्ट हे जे मी म्हणते की क्लटर नको, म्हणजे इथे पण नको आणि घरात पण नको. सो इकडचं क्लटर तुम्ही हिलिंग करून किंवा वेगवेगळ्या मॉडॅलिटीज शिकून करू शकाल, पण घरचं क्लटर जर नेमकं जसं मी म्हटलं की अरे महत्वाच्या 4 दिशा आहेत की हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप किंवा करिअर, तर तिथे नेमकं क्लटर असणं टाकलंय भरपूर भरून, तर तुमच्या लाईफमध्ये तशा अडचणी येताना तुम्हाला दिसतील. सो हे फंक्शुई नॉलेज शिकून घेणं आणि त्यावेळेस निदान घरचं करू शकलो तरी खूपच छान. उदाहरणार्थ अजून एक अतिशय महत्वाचं, काही लोकांना रोज उठून कटकटीची ऊर्जा काय असते. आता सपोज आज मस्त भांडलो, आपापल्या कामाला निघून गेलो, ती ऊर्जा किंवा संध्याकाळी जे कोणी येईल तर ते सगळं बंद करून गेलेलं आहे, ती ऊर्जा तशीच राहिली. परत घरात इलनेस चालू असतो, कोण ना कोण आजारी आहे, ती ऊर्जा आहे. ओव्हरऑल निगेटिव्ह एनर्जी घालवणार कशी. तर हल्ली खूप स्वतः काही करत बसू नका, कारण वेळ नाही आपल्याला म्हणून, असेल तर कराच, पण नसेल वेळ, कारण मी बऱ्याच लोकांना ब्लॅक कॅन्डल लावा सांगते. ब्लॅक कॅन्डल अप्रतिम रिझल्ट, आमच्या ब्लॅक कॅन्डल तरी अप्रतिम रिझल्ट देतात. कारण लिटरली 10 दिवस ओळीने लावून बघा, रोज एक कॅन्डल लावायची, अँड यू विल सी की घरातले एकत्र आलेत, छान एकत्र जेवतायत, वाद कमीत कमी झाले, इलनेस म्हणजे अरे आज घरात कटकटी नाही वाटत आहे, इतपत फरक नक्की होतो. सो ते पण घरात जी निगेटिव्ह एनर्जी ती काढणं फार महत्वाची आहे. जर ते केलं तर फंक्शुईला एक स्टेप टाका आणि मग तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते कुठल्या दिशेला, कुणाचे प्रॉब्लेम्स आहेत वगैरे करता येईल. एक 5 एलिमेंट बास्केट आणि वेल्थ वाज, मला वाटतं तुमच्या दोन्ही आवडीच्या गोष्टी आहेत. येस, की 5 एलिमेंट बास्केट किंवा बाउल आणि वेल्थ वाज. ऍक्च्युली वेल्थ वाजचा मी गेली म्हणजे जेव्हापासून फंक्शुई शिकलीये ते म्हणजे फर्स्ट फंक्शुई मध्ये काय अट्रॅक्ट केलं असेल मला तर वेल्थ वाज. सो मी मलेशियावरून जेव्हा घरी पाऊल टाकलं तेव्हा सगळ्यात पहिला नवऱ्याला म्हटलं आपण वेल्थ वाज करू, पहिला बाकीचं सगळं नंतर करू. सो मला खूप जास्ती आय एम अटॅच टू वेल्थ वाज. तर वेल्थ वाज हा प्रकार असा आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्या वेल्थ रिलेटेड इन्ग्रेडियंट्स टाकतात. तर त्या जसं म्हणजे मी दर लक्ष्मीपूजनच्या वेळेस आमचा हा कोर्स असतो वेल्थ वाजचा. सो नक्की अटेंड करा.
पण सांगायचा हेतू की हा वास तुम्ही जेव्हा सगळ्या इन्ग्रेडियंट्सनी भरता आणि तुमच्या वेल्थ डायरेक्शन मध्ये ठेवता, तेव्हा तुम्हाला म्हणजे इतक्या वर्षाच्या अनुभवाने सांगते, रिटायर लोकांनी सुद्धा ठेवलं आणि त्यांचं म्हणणं आहे की पैसे कसे माहिती नाही, पण आता त्याचं फार त्याचं फार टेन्शन नाही. तर पहिला पेन्शन एवढी आली आहे त्याच्यात तो महिना घालवायचा आहे, आता तो विचारच करायला लागत नाही, इतके छान रित्या पुरतात. किंवा काही लोकांना असं होतं की वेल्थ वॉश झाल्यापासून म्हणजे विसरून जातो आपण वेल्थ वॉश ठेवलाय, पण जेव्हा तो रिफिल करायचा असतो तेव्हा लक्षात येतं की अरे मागच्या वर्षात भरपूर वेल्थ आली. सो कसं काय मला पण नाही, पण ती जी एनर्जी येते वेल्थ वॉशने अप्रतिम. आणि 5 एलिमेंट बास्केट काय करतं, तुमच्या इच्छा पूर्ण करतो, इच्छा पूर्तीसाठी. म्हणजे जी असेल की माझं करिअर खूप छान होऊ दे, माझ्या मुलीचं लग्न ठरू दे, किंवा मला काय म्हणायचं बिझनेसमध्ये ग्रोथ मिळू दे, किंवा अरे मी जिंकू दे ह्या वेळेस, म्हणजे पॉलिटिक्समध्ये तर खूपच तो हे आहे प्रकार. तर त्या दिशेला हा एक काचेचा बोल असतो आणि त्याच्यामध्ये हे 5 एलिमेंट्स घालायचे असतात आणि ते रोज संध्याकाळी लावायचं असतं ठराविक दिशेला. पाणी 5 एलिमेंट, फायर, अर्थ, मेटल, वॉटर आणि वुड. ऑल 5 एलिमेंट्स त्याच्यात आले पाहिजेत. आणि ती बास्केट म्हटलं जातं त्याला, त्या बोलला. आणि ते बोल तुम्हाला करिअर हवं असेल तर नॉर्थ मध्ये ठेवा, है ना, मगाशी आपण म्हटलं तसं. जर साऊथला फेम हवं असेल तर साऊथ मध्ये ठेवा, पण रोज तो जो फायर एलिमेंट दिवा, तर तो रोज लागला गेला पाहिजे संध्याकाळी 7 वाजता. तुमची इच्छा पूर्ण झाली की बंद करा. दुसरं एक महत्वाचं म्हणजे वेल्थ वॉश मध्ये आपण घालतो काय काय, आणि तो वर्षातनं किती वेळा भरायचा, का फक्त लक्ष्मीपूजनाला भरायचा आणि बांधून ठेवायचा, काय ते ऍक्च्युली वेल्थ वॉश मध्ये कसं असतं माहितीये का, त्याच्यात मी 3 इच्छा टाकायला सांगते. आता घरात व्यक्ती जास्ती असल्यामुळे किंवा प्रत्येकाचं वेगवेगळं, पण म्हणून सगळ्या इच्छा नाही टाकायच्या, तर 3च इच्छा आम्ही टाकायला सांगतो. प्लस इन वेल्थ रिलेटेड म्हणजे आता कॉइन्स घ्या, दागिने घ्या, फेक दागिने पण चालतात, किंवा क्रिस्टल्स वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे. आता ज्या लोकांना क्रिस्टल बद्दल माहिती आहे त्यांना माहितीच आहे की पायराईट वेल्थ आणायचं काम करतो, सिट्रिन वेल्थ आणायचं काम करतो, टायगर्स आय वेल्थ आणतो, गोमती चक्र वेल्थ आणतो, ग्रीन एव्हेंचुरियन वेल्थ आणतो. तर ह्या 5 जे क्रिस्टल्स आहेत ते, किंवा शिवलिंगम असतं, किंवा श्रीयंत्र आपण जसं म्हणतो, कासव जे प्रतीक आहे की लॉन्जिटिव्हिटी, की बाबा चला आपल्याला आयुष्यात ते पण भरभरून, किंवा धान्य 5 प्रकारची. आपल्या आयुष्यामध्ये रोटी, कपडा, मकान जे फार महत्वाचं आहे त्या रिलेटेड, ते मला आयुष्यभर मस्त पुरू दे, किंवा निदान वर्षभर मी रिफिल करेपर्यंत ह्या गोष्टीचा पुरवठा भरभरून येऊ दे. तर त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात टाकल्या गेल्यात. एका व्यक्तीने मला असं पण सांगितलं की मॅम, मी गाडी छोटी मिळते ना, हो त्या वर्षी त्याच्याकडे गाडी आली, सो ही वॉज व्हेरी हॅपी. पण जेव्हापासून मी हे सांगते त्यापासून लोक घर टाकतायत. किंवा मध्यंतरी एक बाई मला म्हणते, म्हणजे जरा अतिशोक्तीचं, पण तिच्याकडे जो गॅस स्टोव आहे तर तिला तो पर्टिक्युलरच पाहिजे होता, जे घरातले कोणीही तयार नव्हते. तर तिचं म्हणणं होतं की मी ते वॅक्सचा बनवला जसा तो हवा, आणि तो वेल्थ वॉश मध्ये टाकलेला, आणि येऊन मला मिठी मारते की यस आला गॅस स्टोव. हे गंमत वाटते. किंवा खूप छान प्रकारे लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या, आता इच्छा पूर्ण झाल्यावर वेल्थ वॉश परत काढून भरायचा का, तर येस तसं मी म्हणते की बाकीच्या 2 पूर्ण होत आहेत तोपर्यंत नका काढू, पण तुमच्या इच्छा पूर्ण होत जातील तस तसं तो परत रिफिल केला तरी असं काही त्याला बंधन नाहीये की मी लक्ष्मी पूजन. कारण आपल्या लक्ष्मीचं, जर आपली देवता लक्ष्मी, त्यांचं जर पाहिलं तर तिच्या कमरेत, तिच्या हातात तो वासच आहे ना, वेल्थ वास. तर आपण तोच वेल्थ वास ठेवूया असं म्हणतो, फक्त एवढाच. पण त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी, किंवा बरेच लोक असं समोर टेबलावर ठेवतात वेल्थ वास. आपण लक्ष्मीला इतक्या ओपनली नाही ठेवत, सो ते थोडं लपून ठेवणं गरजेचं. किंवा तुमची वेल्थ डायरेक्शन कुठे आहे बघा, तिथे ठेवा. सो रिफिलिंगचं एवढं काय नाही, कधीही रिफिल करू शकता. कोणाकोणाचे काय होतं की पैसे अडकतात काही ना काही कारणाने, म्हणजे बँकेत अडकले, कंपनीने दिले नाही, असे असंख्य गोष्टी असतात. काय केलं पाहिजे हे पैसे काढण्यासाठी? ऍक्च्युली जेव्हा तुम्हाला फंक्शुईज, आता आपण एक फंक्शुईनेच मी करतो असा हट्ट न करता,
आपण जर ठरवलं की एकदा तुम्हाला कळली तुमची वेल्थ डायरेक्शन, बरोबर, त्या वेल्थ डायरेक्शन मध्ये मी सांगते की काय कटकटी ठेवल्यात का, काय काय केलंय का, तर त्यावेळेस आता साफ सूत्र म्हणजे तिथे आता जर वेल्थच रिलेटेड बाज असेल तर ते पण एक छान एनर्जीला कळलं पाहिजे की सिम्बॉलिकली काय काय आहे तिथे. पण जर आपण क्रिस्टलचं, ज्या लोकांना क्रिस्टल माहिती आहे तर ते मी क्रिस्टल लावायला शिकवते एखाद्या चार्टवर की कुणाकडे पैसे अडकलेत, त्या व्यक्तीचं नाव, किती पैसे अडकलेत ते, आणि त्या रिलेटेड तुम्हाला क्रिस्टलवर कसं ते लावायचंय. चार्ट एक असतो, तो चार्ट आणि क्रिस्टल त्या वेल्थ जागेतच करायचं आणि सी व्हॉट रिझल्ट यू गेट. अच्छा, म्हणजे जे तुमच्या व्यवहारामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, वेगवेगळ्या समस्या येतात, त्याला तुमची जन्मतारीख, करेक्ट, तुमच्या अनुकूल दिशा, अनुकूल रंग, करेक्ट, ह्या सगळ्याचा जर आणि झोपणं या सगळ्याचा मेळ घातला तर उत्तम रिझल्ट येतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळं तुमच्या जस्ट एक थॉट देऊन बघा की मला माझी जन्मतारीख माहिती आहे आणि मी फंक्शुई वाईज माझ्या घरात माझ्या फॅमिली पुरतं जरी झोपायची डायरेक्शन, म्हणजे आता आम्ही जेवताना पण आमच्या गुड डायरेक्शनला फेस करूनच जेवतो. कमीत कमी आजार होता. अच्छा, खरंच, म्हणजे हा त्रास झाला, पोटदुखी, आज काय मला पचलं नाही, आज काय जळजळ होते, आज काय मला हेच होतं, असलं काय नाही. सो फेस युअर गुड डायरेक्शन. इवन फोन कॉल्स घेता तेव्हा पण तुमच्या गुड डायरेक्शनला फेस करत असाल तर खूप, म्हणजे तुम्हाला ज्या कारणासाठी फोन केला असेल त्याचा रिझल्ट मिळताना दिसेल. बॅड डायरेक्शनला म्हणजे कसं ओळखायचं, समोरचा जास्ती बोलायला लागला की ओळखायचं आपण बॅड डायरेक्शनला बसलोय. थोडस निमित्त काढून चेंज करा डायरेक्शन आणि तुम्ही बोलायला लागता तेव्हा. सो तुम्ही छान टेक ओव्हर करू शकता. ऑफिसमध्ये काय करायला नको, कुठे बसायला नको, तुमच्या बॅड डायरेक्शन मध्ये अजून काय टाळायला पाहिजे? अजून एक सांगू का, सगळ्यात महत्वाचं ऑफिसमध्ये तुम्हाला तुमची बर्थ डेट माहिती असो नसो, फंक्शुई माहिती असो नसो, एक गोष्ट नक्की करा जी आपण कधीच करत नाही ऑफिसमध्ये, की जेव्हा टेबल आणि खुर्ची ठेवतो ना तेव्हा नेहमी टेबलाला भिंतीचा आधार देतो. कधी पण कुठे पण बघा तुम्ही की टेबल भिंतीला असतं आणि मग त्याच्या पाठीमागे खुर्ची असते. सो जेव्हा खुर्चीला सपोर्ट नाही, म्हणजे भिंतीचा सपोर्ट खुर्चीला असणं अतिशय महत्वाचं आहे. इवन मुलं अभ्यास का करत नाहीत, कारण त्यांच्या पाठीमागे ये जा चालू असते, दरवाजा असतो, कारण ते भिंतीला टेकलेलेच नाहीत ना, सपोर्ट नाही, तर ते मुलं अभ्यास पण करत नाही. इव्हन तुम्ही अजून एक लक्ष द्या, ऑफिसमध्ये जे कोणी काम करणारे त्यांच्या पाठीमागं भिंत नसेल तर ते लोक काम पण व्यवस्थित करत नाहीत. बघा, सारखं लक्ष असं कोण जाते येते, कोण काय करते, और मोबाईल. सपोर्टला कोणाला दिलंय? टेबलाला. सो ऑलवेज खुर्चीच्या पाठीमागे भिंत पाहिजे. दॅट इज युअर सपोर्ट. म्हणजे लोक तुम्हाला मदत करताना जाणवेल, कोण ना कोण सपोर्टिंग यू. समजा अशी आदर्श अवस्था नाहीये ऑफिसमध्ये, अशी आदर्श अवस्था असू शकत नाही. कारण जर तुम्ही जी अरेंजमेंट ठेवली, स्वतःच ऑफिस असेल काही कराल, पण दुसऱ्या ऑफिसमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला HR किंवा तुमचं हे बसवतील, तेव्हा तुम्ही बसलात, पुढं काय? करेक्ट. आता बऱ्याच वेळा नाहीच मिळत असं, किंवा ज्या स्टाईलने ते अरेंजमेंट असते त्याच्यात काय येईल माहिती नाही. करेक्ट. पण जेव्हा असं असेल तर मेन बॉस किंवा ह्यांनी तरी सांभाळावीच, पण तुम्ही झोपताना मग सपोर्ट घ्या. तुमची उशी जिथं असेल त्याच्या पाठीमाग भिंत, हे तरी करू शकाल ना, हे करू शकता आपल्या घरी. सो उशीच्या पाठीमाग भिंत असते, ती पण टॉयलेट वॉल नको. टॉयलेट वॉलचा सपोर्ट घेऊन जर झोपत असू तर तसलं म्हणजे कटकटी येतात लाईफमध्ये. एक काम धड होताना दिसणार नाही, त्याच्या पाठीमागे छोट काहीतरी येत राहील. सो जर भिंतीचं, इव्हन ना टेबल किंवा ज्या खुर्ची ठेवली पाठीमागं टॉयलेट बाथरूम डझन वर्क, किंवा कपाटे वेल्थ वासचं किंवा पैसे ठेवणार ते पण टॉयलेट बाथरूमला जर अटॅच असेल, पैसे संपतात लवकर. सो तशा ठिकाणी नका ठेवू. तुम्ही झोपताना उशी किंवा तुमचा पलंग टॉयलेट बाथरूमच्या वॉलला नको, दुसऱ्या वॉलला, पण तिथं तरी आधार घेऊ शकता ना, ते घ्या.
दॅट वर्क्स. म्हणजे फुल डेसाठी 7 ते 8 तास आपण झोपतो, मग ती एनर्जी एवढी खूप होते दिवसभरासाठी. मग तुमच्याकडे जेव्हा फंक्शुईला लोक येतात तेव्हा ते शंका कुशंका घेऊन येऊ शकतात. बऱ्याचदा ना हे शास्त्रच नाही असं म्हणतात. करेक्ट. असे सगळे वेगवेगळे प्रवाद कुठल्याही शास्त्राबद्दल, मग ते ज्योतिषाबद्दल असतात, वास्तूबद्दल असतात, सगळ्याच गोष्टीबद्दल असतात. काय तुम्ही सांगाल त्यांना? फंक्शुई बद्दल असं होतं, चायनीज आहे ना, हा, चायनीज असं म्हटलं वास्तुशास्त्र. जातं. हो. तर मी बऱ्याच वेळा लोकांना म्हणते, करून पहिला बघितलंय का नुसतंच तुम्ही म्हणताय. पण आता बऱ्याच शास्त्रामध्ये हे वापरलं जात आहे की 9 घोडे लावा, विंचाईम लावा. आता हे आपल्या शास्त्रात कुठं होतं ना. पण ह्या गोष्टी सांगितल्या जातात. किंवा जेव्हा तुम्ही म्हणता चायनीज वास्तुशास्त्र आहे, आता हे शास्त्र काय आहे बघूया का. तर ते कशाच आहे, विंड आणि वॉटर. मग जर आपल्याकडे पण त्यांच्याकडे हवा वेगळी आहे का, आपल्याकडे वेगळी आहे का, त्यांच्याकडे पाणी वेगळं आहे का, आपल्याकडे वेगळं आहे का, दिशा सेमच आहे, सगळ्या दिशा त्याच वापरतोय आपण. बर्थ डेट नुसार काय काय गोष्टी कॅल्क्युलेशन करून सायंटिफिकली प्रूव्हन आहे, ते वापरलं गेलं तर व्हाय नॉट. मला फक्त अशी इच्छा आहे की नको असलं काय नाही, हे काय नाही, पेक्षा थोडंसं करून बघू, नाव दुसरं द्या वाटल्यास. पण आपल्या लाईफ मी फार तशी आहे की मला माझे प्रॉब्लेम्स घालवता आले ना लाईफ मधले, आय एम व्हेरी हॅपी. प्रॉब्लेम येतात तेव्हा कोणी मदतीला येत नाही किंवा कोणी फिरकत सुद्धा नाही आपल्याकडं. ज्याचा प्रॉब्लेम आहे त्यालाच निस्तरायला लागतो आणि त्याला ते यातना किंवा ते स्ट्रेस टेन्शन त्याला माहिती आहे. जेव्हा ते माहिती असतं ते आपलं सोडवणूक करून घेतलेली बरी. म्हणून मग मला असं वाटतं की अरे माझ्या बर्थडेनुसार मी जर झोपणं किंवा खाणं पिणं किंवा गॅस स्टोव अशाच गोष्टी आहेत तर वाय नॉट, असं एक थॉट द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. तुम्हाला पटतं का बघा. अदरवाइज येस, नथिंग टू से अबाउट वास्तुशास्त्र, नथिंग टू से अबाउट की चायनीज वास्तुशास्त्र, असं काही नाही आहे. एक मधला रस्ता त्यावेळेस. तर तुमचं जे 33% लक ज्याला म्हणता येईल किंवा भाग्य आहे ते फंक्शुई किंवा म्हणजे तुमच्या ओव्हरऑल वास्तूमध्ये आहे. तुम्ही कुठे राहता त्यातले मुळातले काही जे हे असतात की रद्दी घरात नको, अर्थातच नकारात्मक ऊर्जा असते. आपण हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतो, कारण स्वच्छता, टापटीप आणि हे कुठेही नीटनेटकं असेल तर गेल्यावर प्रसन्न वाटतं. काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे छोट्या छोट्या उपायांनी कदाचित तुमच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमचे प्रश्न काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. शारदाताईंकडे आपण पुन्हा येऊ तर नवीन तुमचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी. तुर्तास तुमचं मत अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार शारदाताई. थँक्यू सो मच.